दादा कुठे असेल तर तो लाल बगीच्यामध्ये असणार आहे. कारण त्या बगीच्यामध्ये नेहमी आम्ही लोक गप्पा गोष्टी मारत असतो आणि त्या रागाच्या भरामध्ये दादा नक्की तिकडे गेला असत. आपण दादाच्या मार्गावर गव्हर्नमेंट झालं. दादाला फार दुःख झालेलं वाटतंय. कारण एकदम दुःखी अनंत कारणाने तो एकटा निवांत बसलेला आहे. निदान तरी माणसाच्या पावलाची चावून लागली तरी माणूस जागा होतोय. लगेच इकडे तिकडे पाहतो. परंतु दादा हे नीती माझ्याकडे पाहू शकलो नाही. असो आपण त्याला आवाज द्या म्हणजे झालं. अरे दादा, अरे दादा, दादा, तू येणार की मला माहित होत. कारण तू या दुनियामध्ये तुझ्याशिवाय माझं कुणीच राहिलं नाही चंद्रकांत. असं नाही बोलायचं. सर्व हकीकत तर तुम्हाला माहितच आहे की बाबासाहेबांची असणारी ही गोष्ट मी ऐकली नाही. पण बाबासाहेबांनी अंगावरती हाताचे पट्टे मारले आणि या राजवाड्याच्या बाहेर अरे ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं आपल्याला केलं ते कशाकरता केलं आहे. कारण वयोवृद्ध काळामध्ये आपण त्यांना सहारा द्यायचा आहे. जे काय ते सांगतील त्यांचं म्हणणं आपण ऐकायचं आहे. कारण काय त्याला त्याच मानसिक समाधान द्यायचं असतंय. दादाचं आणि बाबासाहेबांचं तुमची भांडणं झाली ते फक्त कारण एकच ना की तुम्हाला तुमच्या पत्नीला सांगितले म्हणून. अरे काय चुकलं आहे त्यांचं. अरे सुखाने तुमच्या पत्नीला घेऊन येऊन संसार करा आणि एवढ्या डोळ्याने त्यांना तुमचा सुखी भरायला संसार पाहायचा होता. आपल्या खांद्यावरती मांड्यावरती नातवंड खेळावं अशी त्यांच्या अपेक्षा असेल म्हणून तुम्हाला सांगितलं. काय गरीब होते रे दादा. नाही चंद्रकांत, तुम्ही सांगताय अगदी बरोबर आहे. परंतु तुम्हाला देखील माहित आहे की गेली 10 वर्ष आम्ही गृहआश्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी होतो. त्यावेळी आमच्या गुरु समर्थांनी आमच्यासाठी उपदेश दिलेले. असं आमच्या गुरु समर्थांनी काय सांगितलं आपल्याला माहित आहे. काय सांगितलं आहे. आई मायेची बाप धनाचा बहीण अशीची बायको दुसऱ्याची आणि मित्र जीवाचा. जागेल तो जगेल आणि झोपेल तो संपेल. म्हणून त्यावेळेस आम्ही आमच्या गुरु समर्थांना वचन दिलेलं आहे की जोपर्यंत हा ध्येय सजीवंत आहे तोपर्यंत असणारं तुमचं आणि माझं मित्रप्रेम हे शेवटपर्यंत टिकवणार. अरे वा, ठीक आहे. म्हणजे गुरु समर्थांना तुम्ही शब्द दिला, वचन दिलं म्हणून बाबासाहेबांचं वचन बोलण्याची तुमची हिंमत झाली नाही. किती दुःख झालं असं त्याला वर्धा काळामध्ये त्यांना की ज्या मुलाला मी जन्म दिला तो मुलगा माझा शब्द ऐकत असेल तर माझ्या त्या जन्मात अर्थ काय आहे. पण दादा एक मित्र हात जोडून विनंती करतो आहे. झालं गेलं विसरून जा आणि जसं आपण राजवाड्यातून बाहेर निघून आला तसंच आता ह्या बागेतून आपल्या घराकडे चला. म्हणजे आपल्या राजवाड्याकडे चला म्हणजे झालं. या ठिकाणी आपण आलात मनाला आनंद वाटला. एक मित्र समजून आला आजच्या तर असं समोर या कौंटाळून मिठी मारून मी तुमचं स्वागत करीत आहे. परंतु एक बाबासाहेबांचा वकील समजून या ठिकाणी जर आला असाल तर याच पावली परत जावा आणि बाबासाहेबांना जाऊन सांगा काय केले ना सूर्यकांत यायला तयार नाही. शाबास दादा, इथपर्यंत आपली मजल गेली. कारण आतापर्यंत एकमेकाचा शब्द आपण कधी खाली पाडला नाही. एकमेकाच्या शब्दाचा आदर केला. परंतु आज तुम्ही मला इतक्या हीन पातळीने बोलला. खरंच माझं मन माझं भरून आलं. कारण हा उठण्यावरती पडलेला होता किडा आणि तोच किडा त्या बाबासाहेबांनी सांभाळला. तुझं त्याची तुम्ही मला माझ्या डोळ्यात चिकट दादा दिलं. माझं काय चुकलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो आहे चला आणि बाबासाहेबांची माफी मागा. आपली बायको घेऊन या आणि सुखाने संसार करा. तर मला वकिलाची नाही. चंद्रकांत आपण या ठिकाणी आला
शेवटपर्यंत टिकावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर चला आणि बाबासाहेबांना निरोप सांगून या म्हणजे झालं. मी या ठिकाणी तुमची वाट बघतो चंद्रिका. खरं जर पाहायला गेलं तर या दुनियेत माझं तुमच्याशिवाय कोणत्याही कोण नको. चंद्रकांत आणि सूर्यकांत ही जोडी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही जोडी कधीही विसरणार नाही एकमेकाला. पण दादा माझी तुला विनंती असेल जोपर्यंत हा निरोप बाबासाहेबांना सांगेन आणि बाबासाहेबांचा निरोप इथपर्यंत घेऊन येईपर्यंत तुम्ही ह्या लाल बगीच्यातून कोणतेही जाऊ नका. एवढीच तुम्हाला माझी हात जोडी विनंती असेल का? या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांना जाऊन निरोप सांगून परत या लालबागेमध्ये येत नाही तोपर्यंत या असणारी लालबाग सोडून मी कुठेही जाणार नाही. चंद्रकांत कुठेही जाणार नाही. ठीक आहे ठीक आहे. चंद्रकांत या ठिकाणी निघून गेलेले आहे परंतु थोडा वेळ ती जी असणारी आपण वाट पाहावी म्हणजे झालं. या लालबागेमध्येच थांबून राहावं म्हणजे झालं. घरदार सोडून चंद्रकांत सांगून गेलेलं आहे परंतु थोडा वेळ हे असणाऱ्या लालबागेमध्ये थांबून राहावं म्हणजे झालं. समर्थाची छाया पारंब्यावर बसली इंद्राच्या रूपाला पाहून आईला फसली. इंद्रा पडली बघ इंद्राला दुनिया सारी हसली. रामवला सारा जायला म्हणतोय की भारत घुसली. कलियुगामध्ये कशी अवदसा घुसली. देवाधिकामध्ये अशी दशा झाली.
काय झालं त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचा दरबार आयोजित केला. प्रधानपुत्र गेले म्हटलं काम होणार होतं. प्रधानजी पुत्र गेले. आता प्रधानजी पुत्र गेले. प्रधानजी पुत्रांनी जर हे काम सक्षम केलं आणि राजा माझा विश्वास आहे अजून आले नाही. अजून आले नाही. कापड पण आले काय काय करतोस कळतं का पुन्हा घ्यायला कापड आली नाही तू व्याज म्हणतोय आला त्यावर तो पाठवून द्या. कशी आपली आज्ञा. ते प्रधानपुत्र हे काम करणार. युवराज महाराजांना ते घेऊन येणार आम्हाला चांगलीच याची कोण आले बहुतेक प्रधानपुत्रच दिसतात. चेहरा पडलाय शिर्डी निघालाय काम झालं ना ते. ओके. अरे होय महाराजांनी मला काही समजणार आहे की प्रत्येक माणसाच्या पाठीमागे काही सुख आणि दुःख असतं. त्या दुःखाची जाणीव तुम्हाला कळणार नाही. तेव्हा गाडं जर चालवायचं असेल तर त्याला काहीतरी बुद्धी असावी लागते. तो आहे का नाही. महाराजांनी बोलवले सर. हो लगेच ताबडतोब पाठवायला सांगितलं. आम्ही आपल्याला सांगितलेल्या कामाचं काय करू. बाबासाहेब आम्हाला माफ करा. कारण जी तुम्ही कामगिरी आमच्यावरती सोपवली त्या कामगिरीमध्ये मी यशस्वी ठरलो. कारण मी त्यांना समजून सांगायचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी माझाही शब्द ऐकला नाही आणि तेव्हा लाचा एकच शब्द वापरला. अरे मित्र तर म्हणून राज्य तर मला कडकून मिठी मार. आणि जर बाबासाहेबांचा वकील जर म्हणून आला असतील तर आल्या पावली चालता हो. सांगा बाबासाहेब मी काय करू शकतो. जर तुमचा शब्द तो ऐकू शकत नसेल तर मी तर कोण कुठला. त्याचं माझं नातं संबंध किती जवळच आहे की नाही हे त्याला तरी माहित आहे का. अरे मोठा तुझ्याशिवाय तो अन्न ग्रहण करू शकत नाही पाणी पित नाही. कुठलीही गोष्ट तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या व्यतिरिक्त तिथे कल्पना तो आहे ना. मग तू काय म्हणतोय की माझ्यापेक्षाही तुझ्यावरती तिचं प्रेम आहे. बापापेक्षाही तुझ्यावरती तिचं प्रेम आहे आणि तो तुझा शब्द मोडेल याच कसा नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. मी येऊ शकत नाही म्हणून ते मला सांगितलंय आणि तोच दिवस घेऊन बाबासाहेब मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. सूर्यकांत आणि चंद्रकांत पोटच्या मुळाप्रमाणे मी तुम्हाला दोघांना सांभाळले. पोटची मुळं असतात त्याच्या पद्धतीने मी तुमचा सांभाळ केलाय. मी तुला काय सांगतोय ते नीट ऐकून घे. तुला मी सांगितलं होतं की त्याला या राष्ट्रामध्ये आणण्याचा तू प्रयत्न करायचा आहे. त्याची बायको आणण्यासाठी तू त्याला प्रवृत्त करायचं. तू काय सांगितलं तो माझा ऐकत नाही. तुम्हाला असं बोलतोय तसं बोलतोय हे सांगितलं. शुद्धीत आहेस का तू. शुद्धी डोकं आहे का तुला मी काय सांगतोय ते नाही. काय बनवटगिरी करण्याचा प्रयत्न करू नको. बाबासाहेब मी कशा करता बनवटगिरी केलो आणि कशा करता मी खोटं बोलो नाही. मी जे काय घडला होता तो तुमच्या कानावरती मी टाकलाय बाबासाहेब. शब्द म्हणू नकोस मोठा. काय तर तुझ्या मनात उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या पोटी तू हे मला सांगितलं तुला रक्ताचा पुत्र व्हायचा आहे. अशा अपेक्षा आहे ना. आपल्या बोलण्याचा मधीत अर्थ मी समजू शकतो. कारण मला या राष्ट्राची अपेक्षा आहे. या राष्ट्राच्या गाठीवरती मला बसून मला हे राज्य चालवायचं आहे. नाही बाबासाहेब त्यातली कल्पना माझ्या मनात कधीच नाही. आणि तुझ्या आवडीचा. अरे गर्भाच्या आहे का तुझा शब्द न बोलताना बापापेक्षाही तुला पुढचं म्हणणारा तुला आता पुत्र आणि तो पुत्र माझा ऐकत नाही असं कधी शक्य होणार नाही. ताबडतोब सत्य असं ते सांग. नाही बाबासाहेब खरंच मला कशाची अपेक्षा नाही. अहो माझ्या आई वडील गेल्यानंतर तू मला लहानाचं मोठे केले. आपल्या हाताने याच करून माझा इथपर्यंत सांभाळ केलाय. एका गुप्तेदार पगेला केला दारोदार फिरला होता तोच केला सन्मान
तिच्या मुलाला लांब पाठवून ह्याला एक राज्य पाळवायचं असं हातभार तो माझ्या नजरेसमोर दोन्ही येतं का लाबाड बोलतोय लाबाड आदित्य वैद्यांच्या शिरात छाईत करून खाकडून देऊ आहे हात बार तुमचं बी आणून चंद्राला दिला सगळे केली जिकडे तिकडे तुम्ही राहायला एकटेच तुमचं कसं करायचं त्यांना आपलं यायला तसे नाही रे त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना आता दुःखच आहे ते मुलगा गेला टेन्शन मध्ये पोटचा मुलगा गेला श्रावण भाद्रपद बोला महाराज मोठा पश्चाताप आहे असू दे पोटचा चिरंजीव हरवला हातभार केला हो हो प्रधान पुत्राने हातभार केला मानसपुत्र. त्याला बाहेर घालवलं हो हो तेव्हा मला एक सगळं महत्वाची सूचना घ्यायची मित्रप्रेम राष्ट्रामध्ये दौंडी द्यायची काय म्हणून आणि दौंडी अशी द्यायची हा. प्रधानजी पुत्र आणि राजपुत्र यांची जो कोण दोस्ती तोडी मित्र तो तोडी त्याला निम्म राज्य बक्षीस निम्म राज्य बक्षीस अशी दौंडी. चला चला पुढल्या चौकात याला म्हणणार मी याला म्हणणार चल पुढल्या चौकात चल्ले तोंडी याचा कुणी ऐकू नका तुझी घाल नाही याचं सगळ्यांनी ऐका ऐका चंद्रकांत महाराज सूर्यकांत महाराज या दोघांची कोण दोस्ती तोडेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल चल सोमवार पेठ झालं चल. मी सिनियर साहेब आहे हो हो तिथंच मी ऑफिस मध्ये जेव्हा विश्रांती घेतो असं ना रातभर जागून जरा दमलोय बर आणि पुन्हा आलं तर माझ्याकडे लावून दे चालते ठीक आहे ठीक आहे पण दौंडी कशाची दिली त्यांना आता विचारलं पाहिजे अरे गप्पा की आवड्या नको म्हणू नका काय का असतोय महाराजांच्या बस या जरावरती बसलाय काय महाराज तुम्ही विश्रांती घ्या तुम्ही घ्या विश्रांती त्याच्या नादाला लागू नका जाऊ दे महाराज महाराज येड जवळ आहे किलो त्याला म्हणतोय कोण आले हे रंभा ये हवलदार हे हवलदार म्हण हवलदार तुझं रिमांड घेईन काय बोलते आज काय भानगड काय तुझं काय दौंडी म्हणजे सूर्यकांत महाराज चंद्रकांत महाराज या दोघांची कोण दोस्ती तोडेल त्याला हे अर्ध राज्य बक्षीस आहे जा की भांगरून खाते दोस्ती तोडायला इथं हे पण बरोबर आहे बरं का आमच्या साहेबाला विचारलं पाहिजे मेन साहेब आहे हा मेन साहेबाला विचारलं साहेब साहेब त्याचं काय घेतलं जा त्याचं त्याला परत द्या हो साहेब एक लेडीज बाय आल्या डबल आहे काय लेडीज आणि लेडीज बाय बाय हा लाट लावून दे तू बाहेर थांब आणि कसं आहे सिनियर आहे का इकडे तू दोस्ती तोडणार म्हणतेस ना आमचे मेन साहेब आत आहे आतमध्ये जा आणि तू पण लई घाई झाली म्हणजे तुला ही कामगिरी करायची दोस्ती तोडायची या आवला ते जमतंय का तुला नमस्कार महाराज नमस्कार तुला सगळीकडे गौराई सांगितलं ही जागा कशी होलीस ढासा येतं का नाही तर माझ्या पुढे ढासा त्या बट्टी काय बोलते इकडे तुम्ही काय आहे तुझं अरे मी दौंडी ऐकून आले आहे बघ पण ही दोस्ती तोडायला आली आहे मी हा. विड्यावर चालणार आहे गोष्टी तोडणार होय
कराडला गावात जाणार आलाय तुझ्या हे बघ म्हणजे तू दोस्ती तोडणार हा तोडणार. आणि जर नाही तोडलीस तर 16 द्यायचंय. नाही तोडली ना तर मला फाशी द्या. हे कामाची दिसते बरं का म्हणजे कामाची. आम्ही महाराजांना सांगतो हा. आणि तुला त्यांच्यासमोर बोलायला होतो तिकडे थांब आणि लय महाराजांच्या जवळ जाऊ नकोस. 20 वर्ष झाली त्यांची बायको मिली समजावून सांगितलं पाहिजे आधी ती रागात आहे. हो रागाच्या भरात काय करून सांगता येत नाही. आरतीवरच एवढा पिसळला हे थांब हे आम्ही दौंडी दिली नाही दौंडी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो सूर्यकांत महाराज चंद्रकांत महाराज यांची कोण दोस्ती तोडेल जो कोण दोस्ती तोडेल त्याला निम्म राज्य बक्षीस. ती दौंडी ऐकून एक बाई आली आहे काय आणि ती म्हणते मी दोस्ती तोडील. कुठे आहे रे? त्याची कामाची आहे बरं का. त्या पाठवून दिला काम कर. तुम्हाला फायदा व्हायला आहो ती नुसती तोडायला दोस्ती तोडणारी बाई. फायदा व्हायला का बाय नाव आहे बा तुम्ही काय बात केली आहे? होय हात पाठवू काय त्या पाठवून दिला कुठे आहे जायची. ही फक्त दोस्ती तोडाय आणली आहे. हो ना मग दोस्ती तोडणार आहे. पुढच्या बोलू नको. जाऊ का? हा जरा लांबच का. नमस्कार महाराज. आरती भावून आहे अरे काय करतोय काय तो कोण आपण महाराज माझं नाव तारा नायकीन आहे. काय माहिती हा आम्ही दौंडी येणे आपण ऐकली. दौंडी दिली ना. जो कोण प्रधानचे पुत्र आणि राजपुत्र यांची दोस्ती तोडे हा त्याला निम्म राज्य बक्षीस आहे. मी दोस्ती असा वेळाने मांडलेला होता. मी दोस्ती तोडके आहे. तर वेळा तुम्ही उचलला. हा वेळा उचलणार आहे. हे पहा आपलं नाव तारा. हो तारा हा विडा उचललं म्हणजे पान खायचा वेळ नाहीये. मग कुठला लक्षात ठेवायचं. आज एवढ्या मोठ्या बापाचं मी जन्म दिलेल्या बापाचं जो पुत्र ऐकत नाही तो पुत्र तुझा कसा काय ऐकू शकेल. म्हणून विचार कर. विचार करून वेळा उचलण्याचा प्रयत्न कर नाहीतर नाहक प्राणाला बक्षीस. महाराज 16 द्यायचंय 16वर. नाही तोडली दोस्ती की 16. फाशी फाशी फाशी. सकाळी 5ला फाशी बर 10ला जेवाय सोडला जबाना असं करतो तुझ्या बोकडाची फाशी वेळ मारून जेवायचं नाही जेवायचं नाही काय बोलून त्याचा भरोसा काय नाही. बोलतोय काय ऐकतोय का त्या? हे बघ अजून बी विचार कर बर का. महाराज विचार करूनच आले आहे मी. सोपा विषय नव्हे हो. मित्र प्रेम तोडायचंय तुला. विचार करून किड्याला हात घाल. अरे गावाच्या रेखावर बेल पसंत कुठला आहे. विड्या विड्या करताय काय विड्याला हात घाल. दातात फट आहे दातात. हा गणा हवा चालते. आपण परिपूर्ण विचार केलाय गोष्टीचा. विचार करूनच आले आहे विडा उचलायला. आणि समजा आपण ते दोस्ती तोडू शकला नाही तर मला फाशी द्या. रोज रोज फाशी रोज रोज फाशी म्हणजे रोज मारायचे रोज जेवण खायची जात कुठली? जात कुणाचा विडा उचलत आहे की नाही नुसती तोडत उचल बाई महाराज ही 2 हवालदार आहेत ना माझ्या संख्ये पाठवून द्या. काय खावं विचारू तुम्हाला. आपण जाऊ शकत नाही. माझा रविवार आहे आज. कसं काय तुम्ही गर्वाच्या लेखा रविवार सण त्या संगत आल्याचं काय संबंध येतो. ह्याच्या सगळ्या जाऊन आमचं काय माझं काय तर काय उपयोग नाही. म्हणजे का माझं ऑपरेशन झालं
संग जायचं, लक्ष ठेवायचं. लक्षात ठेवा नेमकं काय करते. हो काय नेमके तिचे पॉवर काय, पोझिशन काय, हो. त्याच्यावर ते फक्त लक्ष तरी ठेवा. पण मी आंघोळ केली होती हो. तुझ्या संग आम्ही येतो बर पण तुला तू आम्ही काय करणार नाही. काय असेल ते तुझं तू करायचं. अरे पण मी एकटे कसं काय करणार. आम्ही मार खाऊन पिंडर ते मित्र प्रेम तोडायचंय का नाही, होय, होय. ते तुझं तू बघायचं. बघायचं. आम्हाला तिथं मध्ये घ्यायचं नाही. हा. फक्त आम्ही तुझ्या संघ राहणार, आणि गप्प पडणार. गप्प राहणार पाठीमागं, कधी का बसणार होय. लक्ष देणार. बर 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 चल